मी अनुभव घेतला स्वतःहून की जे काही आहे की इथे ओंकार आपण व्हिज्युअलाइज करायचा ध्यानामध्ये हृदयावर. आता ध्यानाची एक पद्धत हृदयावर फोकस करण्याची आहेच आहे. वेदांतामध्ये सुलक्षणा मॅडम सांगतील, वेदांतामध्ये जे शिकवलं जातं अद्वैत फिलॉसॉफी जी आहे, त्या अद्वैत फिलॉसॉफीमध्ये हृदयावरच फोकस करून तिथेच बघत राहायचं असतं ध्यानामध्ये. आणि मला आज कळतंय की हे ध्यान सर्वोत्कृष्ट ध्यान आहे की हृदयावर फोकस करायचं. हृदयावर फोकस करून नुसतं ध्यानात बघत राहायचं. आता आपल्याला हृदयातून असेंड व्हायचंय म्हणजे या मर्कबावर फोकस करायचा आपण. आणि या मर्कबातला हा जो टिंब आहे मधला सेंटर जो पॉइंट आहे किंवा षटकोनातला जो सेंटर पॉइंट येईल व्हिज्युअलाइज करायचं. हे इथे आपल्याला ओम ओम व्हिज्युअलाइज करायचा ओम. आणि आपण इथे बघत राहायचं ध्यानामध्ये. असंच ध्यान करून बघा. आता तुम्हाला तुमचं तुमचं ध्यान जे मी सांगितलेलं आहे रेकॉर्डिंग दिलेलं आहे कुठल्या पद्धतीने करायचं. एक दोन व्हिडिओ आहेत. त्याच्याही पलीकडे सुदर्शन पिरॅमिडवर 9-10 प्रकारचे ध्यान आहेत ते करून बघा. पण आपल्याला जे मन लावून करायचंय म्युझिक शिवाय करायचंय किंवा म्युझिक लावा आवडीचं काही हरकत नाहीये. सुरुवातीला म्युझिक लावून करा आणि मग इथे फोकस करायचं. ओमला फोकस करून हृदयात बघत राहायचे. असं एक ध्यान तुम्ही करून बघा. आणि ग्रुप ध्यान नाहीये तरी अनुभव कथन करायचं नाही असं नाही, करायचंच आहे. उलट तुम्ही ज्यावेळेला अनुभव कथन कराल स्वतःच्या ध्यानाचं त्याला अजून पुढं पुढं ग्रो होत जाल तुम्ही. तर इथे हा जो मर्कबा आहे आणि ह्याचे हे 6 कोण आहेत. तर हृदयाच्या 6 व्हर्च्यूज आहेत, 6 क्वालिटीज आहेत. हे बघा या 6 क्वालिटीजवर आपल्याला आता फोकस करायचा आहे. म्हणजे अप्रिसिएशन. पहिलं अप्रिसिएशन काय आलं? अप्रिसिएशन म्हणजे बाबा तुम्हाला लोकांना आभार माना किंवा कौतुक करा, ग्रॅटिट्यूड द्या, क्षमा मागा. हे आलं अप्रिसिएशन मध्ये. इथे बघा नाही तर 6 गुण जर आभार. आता आपला आभार ग्रॅटिट्यूड म्हणजे नुसतं एवढं ना नाही कौतुकही करायचंय. आपण फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा. बघा किती महत्वाचा होता तो फॉरगिव्हनेस कार्यक्रम. इथे सुलक्षणा मॅडमने घेतलेला ग्रॅटिट्यूड किती महत्वाचा होता. आता मी म्हणते कोणीतरी पुढे या आणि करुणावर घ्या, विनम्रतावर घ्या, समजवर घ्या, वीरतावर घ्या. आता इथे मार्केटमध्ये नाहीये हे काही. हे कोर्सेस इथे मार्केटमध्ये नाही आहेत माझ्या नॉलेज प्रमाणे. जेवढे आभाराचे आहेत क्षमेचे आहेत. कारण आभार आणि क्षमा त्या रोंडाच्या पुस्तकातच तिने लिहिलंय. त्यामुळे त्याच्यावर बरेच क्लासेस चालले. आपण बघितलं मनीषा मॅडमने किती पैसे भरले. मनीषा मॅडम किती पैसे भरले हो? तुम्ही आहात का? आहात तुम्ही, बघितले मी. पैसे किती भरले? ग्रॅटिट्यूड कार्यक्रमाचे किती पैसे भरून तुम्ही शिकलात? मनीषा मॅडम आहेत ना? तर इथे हे 2 आहेत. लोक घेतात पुष्कळ आणि काही म्हणजे नुसते ग्रॅटिट्यूड वर चालणारे नुसते आभारच लिहायचे. रोज उठून आभारच लिहायचे. 1 पानं 2 पानं. इतकं महत्व आहे त्याला. तर आपण आता काय करायचंय करुणावर विनम्रतेवर कोणी पण घ्या. इथे काही डिझाईन केलेलं नाही पण ज्या पद्धतीने दोघींनी घेतले त्या पद्धतीने आपण करुणावर हे करू शकतो. कोणाकोणावर करुणा पाहिजे कुठलाही गुण. कोणाकोणावर करुणा पाहिजे. हा धनश्री मॅडम हात वर केलाय. काय विचारायचंय का तुम्हाला? म्यूट करता येत नाहीये का धनश्री मॅडम? तर इथे का तुम्ही घेणार आहात धनश्री मॅडम? बघा तुम्ही घेऊ शकता. तर इथे नाही, मला हे थोडं खूप. सांगायचं. हा सांगा ना, बोला की. हा, ते ग्रॅटिट्यूड वर जे आहे ना, हम्म आमच्याकडे एक काय म्हणतात ते? प्रतिक्रमण म्हणून एक प्रकार असतो मॅम. हम्म तर त्याच्यात एक म्हणजे एकिंद्रियापासून जीव असतात. एकिंद्रिय ते पंचेंद्रियापर्यंत सगळे हम्म सजीव हो सृष्टी आहे. तर हम्म त्यांची क्षमा इतकी सुंदर मागितलेली आहे. तो म्हणजे हम्म एक प्रोग्रामच असतो आमच्या गुरु लोकांकडचा रोजच्या हम्म याच्यातला. ते ग्रॅटिट्यूड मध्येच येतं मॅम. मग तुम्ही घ्या ना.
तुम्ही परत हो. घेऊ शकता त्याच्यात तुम्हाला एखादा मी दुसरा दिवस. रोजच्यासाठी पण एक छोटस आहे, अगदी 5-7 ओळींच्यासाठी आहे. अच्छा, प्रार्थना आहे. मग ग्रुपवर हा. तुम्ही टाकाल का ते? ग्रुपवर टाका, नाही तर हो, कधीतरी टाकते बोला. हा, टाकते ते आहे ती खूप मोठं पण प्रार्थना आहे आणि मला माहिती आहे. मग हा. त्या प्रार्थनेमध्ये आपण प्रत्येक जीवांची क्षमा मागायची रोजच. हो. कारण रोज हो. आपल्याकडनं काही होतच असतं ना, जीवाणू आपण जेव्हा श्वास घेतो त्यात नाही भाव जातात आपले प्रतिक्रमण म्हणतात त्याला, भाव प्रतिक्रमण. भाव प्रतिक्रमण. हो. ते तर रोजच्या सवयी लावण्याची गरजच आहे. आता करुणावर कोणी घेतंय का बघा. मग करुणा, विनम्रता, समज, वीरता आपण डिझाईन करू शकतो. मग करुणा कोणाची, विनम्रता कोणाची, समज म्हणजे अंडरस्टँडिंग कोणाची, आणि वीरता, शौर्य म्हणजे बघा विगर, इथे व्हॅल्यू, हे कोणाचं? तर सुरुवातीला स्वतःच. समजा समज, अंडरस्टँडिंग, मग अंडरस्टँडिंग जर घेतलं तर आपणच आपली अंडरस्टँडिंग. मग काय काय येणार बाबा? इंद्रियांची अंडरस्टँडिंग, आपले सगळं समजून घेणं, आपण जे आता शांत बसतोय, हृदयावर फोकस करायचंय आपल्याला. या हृदयावर फोकस करण्यानेच समजणार आहे काही काही गोष्टी. जसं आता बोलता बोलता एक सांगायचं झालं, तुम्हाला सांगितलं गेलं, तर हे तुम्ही करू शकता. विनम्रता आपली आपल्या जवळच विनम्रता, दुसऱ्यांबरोबर, पहिल्यांदा घरातल्यांबरोबर, नोकरांबरोबर, मग घरातले बाहेरचे, असं एक तो होऊ शकतो. कारण आता क्षमा आभार झाले, तुम्ही हे करू शकता. तर बघा कोण पुढे येते, मी गायडन्स द्यायला तयार आहेच आहे. तर हे आपण होऊन घेऊयात, कारण या गुणातनं आपल्याला हृदय बॅलन्स करता येईल. प्रत्येक गोष्ट ध्यानाने होते असं नाही. उलट माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये बरेच वर्ष कित्येक लोक असे आजूबाजूला मी बघते की ध्यान करतायत. पण ध्यानाचं सायन्स माहिती नाही, ध्यानाने काय होतं माहिती नाही. फक्त एक पूर्वीच्या पद्धतीने गुरु परंपरा म्हणजे दीक्षा घेतलीये आणि ध्यान चालू आहे, बस एक सरेंडर असतं ते, की गुरूंनी सांगितलंय ना बस, बाकी काही चिंता करायचीच गरज नाहीये. असे पण आहेत, पण त्यांना ध्यानाचं शास्त्र माहिती नाही. आता आज काय चाललंय आजूबाजूला ते माहिती नाही. म्हणजे जरी असंख्य हे वाचलेत, उपनिषद वाचलेत, वेद वाचलेत, त्यांना सुद्धा माहिती नाही. कारण त्यातलं जे आपण बघितलं किती अवघड आहे, किती अवघड आहे. त्यामुळे खरा अर्थ त्यांना कळालेलाच नाहीये. आणि असे जे लोक आहेत ते ध्यानातनं पुढे गेलेलेच नाहीयेत. काही लोक बऱ्याच प्रकारचे ध्यान करतायत, ऑनलाईन करतायत, ग्रुप ध्यान करतायत, पण अनुभव म्हटलं स्वतःच्या लाईफ मध्ये बदल असा हा झालेला नाहीये. आणि बरेच जण मला म्हणू लागतात की मॅडम तुम्ही प्रॅक्टिकल बेसवर घेताय, आणि ते आता आम्हाला हवं आहे, कारण आमच्या जीवनात बदलच झाले नाही इतके दिवस आम्ही करतोय. आणि मी तर म्हणते मग जीवनात जर बदल झाला नाही तर काय ते ध्यान करून तरी उपयोग आहे? आपलं आध्यात्मिक म्हणजे शांती तरी वाटली पाहिजे, चिडचिडेपणा तरी कमी झाला पाहिजे. आणि मग हे जर कमी झाला तर आपला ऑरा चेंज झालं तर बाकीचं आजूबाजूचं बदललंच पाहिजे. तर म्हणून मग ध्यानाने काही आपलं अपलिफ्टमेंट होईल असं नाहीये. उलट ध्यान न करणाऱ्यांचंही होईल. जसं आपल्या घरातले मानत नाहीयेत हे काय फिफ्थ डायमेन्शन म्हणा, असेन्शन म्हणा, काही माहिती नाही त्यांना. पण ज्या वेळेला वेळ येईल, सैरा वैरा सगळं नॉलेज पसरायलाच लागलेलं आहे आता. आता तर माझे मिस्टर काल मला म्हणत होते 2 दिवसापूर्वी की आता पेपरमध्ये यायला लागलेत सोलर वादळ. आता टीव्हीवरही दाखवायला लागलेत. आता न्यूजही यायला लागल्यात सोलर फ्लेअर्सच्या. आता येईलच हळूहळू हळू थोडं थोडं. आणि मग बरीचशी लोक जागी होतील. तर या वेळेला मग या लोकांना अंडरस्टँडिंग मुळे, ही जी समज आहे ना, या अंडरस्टँडिंग मुळे ते लगेच असेंड पण होतील. आणि काही प्रोग्राम असतो, इच्छा असते, जसं आपण बघितलं की लॉ ऑफ कर्मा ग्रीड मधनं नष्ट झालंय. ज्यांना माहिती नाही त्यांना तो लागूच पडत नाही. सगळं फिलिंग्जवर आहे ना, आपल्या सगळं विचारांवर आहे ना. आणि मग इच्छा जी तृप्ती असते, आपल्या इच्छा, आपण जे संकल्प करतोय, तर हे या हृदयस्थानाशी निगडित आहे. तुम्हाला मी आज सांगते, संकल्प संकल्प मी का फोकस करते. मला बरेच जण म्हणतात की ध्यानामध्ये म्हणजे असतं ना आपलं एक शंका असते, किंवा टीका पण असते, किंवा एक इकडचं तिकडचं आपण ऐकतो. तर मग ध्यानात ना आपण संकल्प का ठेवतो, म्हणजे एवढं आपण करतो, मग विरक्तीकडं का नाही एवढं जात?
तटस्थतेकडे का नाही जात, तर ते आपोआप तुमच्यामध्ये होत चाललेलं आहे. आणि एक सांगते मी इथे हृदय चक्र डिस्कस करताना, जर खूप विरक्ती आली ना आणि तटस्थ आली ना आपल्या सांसारिक माणसांना, तर घर उद्ध्वस्त होणार आहे, लक्षात घ्या. आणि बऱ्याच घरात मी ऐकतेय की ध्यान केलेलं तर मारलेलं सुद्धा आहे नवऱ्याने. डायव्हर्स घेतले त्याच्या लोकांनी, आपल्या जवळ साधक आहेत. डायव्हर्स घेतले की ध्यान करते, हे काय चाललंय, मग मारामारी सगळी. तर ह्याच्यामध्ये 2-3 व्यक्ती आहेत. 2-3 व्यक्तींनी ग्रुपच सोडून दिला आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी त्या ग्रुपमधनं क्विट केले आणि जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत. आपल्या जोडल्यामुळे विहंगमला इतके फायदे मिळाले, तरी घरातल्या लोकांना पटत नाही, ही काय ध्यान करत बसते म्हणून काढून टाकले ग्रुपमधनं. इतकं म्हणजे विचित्र असतं हे, तुम्हाला सांगते अनुभवून मला हे सगळं कळतं ना त्यावेळेला, मग फार वाईट वाटतं. तर आपण म्हणजे का ते होत असेल, जरी अनुभव आले तरी तुझं हे ध्यान करत बसणं नको, मग काही काम कमी होत असेल, लक्ष कमी दिलं जात असेल, आणि मग हे सगळं कोणी सहज अंडरस्टँडिंग करेल का? नवरे कसे असतात, इगोइस्टिक असतात पुरुष. स्वतःकडचं लक्ष कमी झालं की अहंभाव येतो, मुलांना पण तसंच आहे. आणि बरेच मी तुम्हाला सांगते 7-8 साधकांचं असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये म्हणून मग या आपल्याला जर जास्त विरक्ती आली, आपल्याला जर तटस्थता आली, आपल्याला रस राहिला नाही प्रापंचिक गोष्टीत, मटेरियलिस्टिक गोष्टीत, मॅट्रिक्स मॅट्रिक्स म्हणतो, अडकायचं नाही म्हणतो, पण तिटकारा येऊन उपयोग नाहीये या सगळ्या गोष्टीचा. आणि हा जर तिटकारा आला तर आपल्याला रसच राहणार नाही, जगायचा पण नाही रस राहणार, आणि सांसारिक कामं करण्याचाही रस राहणार नाही. आणि म्हणून हे संकल्प संकल्प करत बसणं गरजेचं असतं. आणि शेवटी संकल्पच महत्वाचा आहे, कारण आपल्याला असेंड व्हायचा सुद्धा संकल्प आहे ना आपला. आपल्याला कुठल्या आयामात जायचं बाबा, मोक्ष हवाय का 5व्या आयामात जायचंय, मनुष्य जन्म परत नकोय तर 7व्या आयामात तरी गेलं पाहिजे. हे आपला संकल्पच असतो, संकल्पाशिवाय एकही पान हालत नाही. आणि जसं आपण पुढे जातोय तसं माझ्याकडे पण येत आहेत रिसर्च, येत आहेत की संकल्पाचं कसं महत्व आहे, संकल्पाने डीएनएचं सुद्धा बदलतं. पण मी आज अजून रहस्य सांगते हृदय चक्राचं. ह्या संकल्पाला जे बळ देतं ना, आपल्या इच्छा त्वरित फलित करणं म्हणजे हृदय चक्र ऍक्टिव्हेट असणं, लक्षात घ्या. जेवढा हृदय चक्र आपला बॅलन्स असतो, तेवढ्या इच्छा क्षणार्धात आपल्या पूर्ण होतात, भराभर पूर्ण होतात. मग आता हृदय चक्र जर बॅलन्स असेल तर आपण लवकर असेंड होणार आहोत. मग लक्षात घ्या, संकल्प करून पावर वाढायची, संकल्प करून. कारण जेव्हा जास्त संकल्प पेरतो, छोटे 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 पेरायचे. जसं नाश्ता काही करणार आहे 8 दिवस, जेवण काही करणार आहे, आज काम काही करणार आहे, या 8 दिवसात 15 दिवसात काम काही करणार आहे, हे जेव्हा आपण लिहितो आणि जाणीवपूर्वक ते करतो, काही गोष्टी आवर्जून करायच्या, म्हणजे उरलेल्या गोष्टी लिहिलेल्या आपोआप पूर्ण होतात. आणि होतातच होतात लिहिल्या की. मग हे जे करतो ते हृदय चक्र बॅलन्सिंग करण्यासाठी रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो, लक्षात घ्या. कारण ही शक्ती वाढवतोय आपण, म्हणजेच हृदय चक्र बॅलन्स करतोय. आणि मला सांगायचे, ध्यानातून हे सगळं करण्यापेक्षा प्रत्येक वेळेला या सगळ्या अशा गोष्टीतनं आपण हृदय चक्रात जो बॅलन्स करू ना, ऍक्टिव्हेट करू ना, तर फास्ट होतो. जसं आता हे 6 गुण, 6 गुण अडॉप्ट केले. जसं आता मॅडम म्हणतायत, धनश्री मॅडम, आभाराची ती प्रार्थना म्हणून दाखवतील ते एका प्रोग्रामला, आज ग्रुपवर टाकतील. तर ही जर रोज उठल्या क्षणी म्हटली आपण, किंवा झोपताना म्हटली, किंवा एक पाळलं की आज आपल्याला कोणी कोणी केलं काम, कोणाकोणामुळे छान झालं, आभार त्यांचे झोपताना मानले, दिवसातून मानले. नुसतं थँक्यू थँक्यू याला काही अर्थ नाहीये. क्षमा मागून झाली लोकांनी, मी तुम्हाला सांगते, याची क्षमा मागितली, त्याची क्षमा मागितली, परत त्यांच्याबद्दल वाईटच विचार, परत त्यांना वाईटच म्हणायचं. काय ती क्षमा मागून अर्थ झाला? 1 महिना तरी टिकलं का ते क्षमा मागितलेलं? तर ह्या गोष्टी जर आपण आता तुम्ही करायला घेतल्या, आपल्याला हे करायचंच आहे. हे 6 गुणांची प्रॅक्टिस करायचीच आहे. तिथवर आपण येत नाही. मागं देवी ध्यान सुद्धा हा फोकस होता, पण ते कोणीही मला इंटरेस्ट दाखवलेला नाही. देवी ध्यानामध्ये एक्सरसाइज कोण करणार? पण हे केल्याशिवाय पुढे जाणार नाहीये आपण. जसं विनम्रता आपण घेतली, तर कोणाकोणाला विनम्र विनम्र व्हायचं. आणि मी तर म्हणते, पहिल्यांदा सून घ्या आणि पहिल्यांदा सासू घ्या, बास. एवढे 2च तुम्ही घेतले ना, ज्यांना सून आहे त्यांनी सून,
आणि ज्यांना सासू आहे त्यांनी सासू, हे पहिलं घ्या आणि तिथून जर सुरू केलं ना तर मिरॅकल आयुष्यात घडणार आहे. आणि मी खरंच तुम्हाला विनंती करते, इथून तुम्ही सुरुवात करून बघा आणि दणदण रिझल्ट आले की ग्रुपवर टाका आणि मग बघा. कारण ही जी नाती आहेत ना सासरकडची किंवा आपली सून म्हणा, जावयाला कोणी एवढं सासूरवास करत नसतं जेवढा सुनेला केला जातो, नकळत केला जातो. तो काही मुद्दाम कोणी करत नाही. मुद्दाम करत नाही. आपली लोअर चक्र जर बॅलन्स नसतील ना, तर ते आपोआप होतात. हे सगळे जे गुण आहेत, मी तुम्हाला सांगते लोअर चक्र तुमचे बॅलन्स नाहीयेत, म्हणजे पहिलं तुम्ही बार्गेनिंग करता. बघा आता छोटे इंडिकेशन्स मी देते. तुम्ही बार्गेनिंग करता का बाजारात गेल्यावर? काही घेताय, मोठी गोष्ट घेताय, 10,000ची मग 9,000 पर्यंत आणताय, अजून काही कमी. तुमचं लोअर चक्र बॅलन्स नाहीये, लक्षात घ्या. बार्गेनिंग. दुसरं खाण्यामध्ये वसवस वसवस, हे खाऊ का ते खाऊ, हे खाऊ का ते खाऊ, सारखं खाण्याचंच. म्हणजे तुमचं अजिबात खालचं बॅलन्स नाही. आता त्या त्या चक्राशी निगडीत तुम्ही बघा, माहितीये तुम्हाला. खाण्याचे तुम्हाला दागिने, काही लोकांचं साड्या, कपाटउघडा, हे तर जनरली सगळ्या स्त्रियांचं आहे. केवढे ड्रेस आपण ठेवलेत, केवढे कपडे ठेवलेत. अरे घालतो का कधी? 1-2 वर्षातनं तरी एखादा कपडा बाहेर येतो का? लक्षात घ्या. आणि हे जसं मला कळायला लागले ना, तसं मी सगळं देऊन टाकायला लागले. माझ्याकडे आता फक्त 2 साड्या मी ठेवल्यात. मी साडी नेसत नाही. देऊन टाकल्यात. नवीन कोऱ्या साड्या मला ज्यांनी गिफ्ट दिली त्या त्यांना दिल्या. म्हटलं नको आता मी नेसणार नाही. तुम्ही मला दिली. वाईट वाटू दे तर काही होऊ दे. मी सगळं काढून टाकलेले. कळतंय तसं. तुम्ही पण कपाट रिकामं करायला सुरुवात करा. आणि ही एनर्जी फ्लो होतेच होते. मग हे कपडा, लत्ता, दागदागिने, वस्तू घरातल्या फार आपल्याला असतं शौक. पण हे लोअर चक्र बॅलन्स नसतात. पैसा आणि ज्यांना ज्यांना इस्टेटीतला पैसा हवाय ना, पहिली इच्छा बंद करा. काही नको कोणाचा पैसा. दिवस फार थोडे राहिलेले आहेत आणि त्या पैशानी आपल्याला काही सुख लागणार नाही, हे लिहून घ्या तुम्ही. आपण ज्या वेळेला दुसऱ्यांचा पैसा वापरतो, तो आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने परत फेडावाच लागतो. भले पैशात फटका नाही बसणार, पण दुसऱ्या दुःखाच्या ह्याला आपल्याला सहन करावं लागतं. आणि ते बॅलन्स येतो म्हणजे सृष्टीचा नियम मी तुम्हाला सांगते. सृष्टी ह्या मॅथेमॅटिक्सवर चालते. माझ्या आयुष्यात मी कोणाचाही पैसा घेतलेला नाहीये, मागितला नाही, क्लेमही केलेला नाही. फक्त माझ्या हक्काचा. नोकरीतल्या पैशावर मी मात्र जरूर हक्क टाकलाय, भले केस टाकली. म्हणजे जे आपण म्हणतो ना, ज्ञानेश्वरीही इम्प्लिमेंट करते मी, गीताही इम्प्लिमेंट करते. कृष्णाने सांगितले अर्जुनाला लढायला, पण आपल्या हक्कासाठी. दुसऱ्या इस्टेटीचा कोणाचा पैसा तो आपला हक्काचा नाहीये, काही नाहीये. भले ते कोणाला आपला पैसा उपभोगायचा उपभोगू देत. त्याच्यापेक्षा आपण सुखी होणार आहोत. कारण आपण तो पैसा वापरत नाहीये. हां, कोणी दिला, अगदी इच्छेने दिला तर घ्या. पण त्याच्यासाठी हे जे आहेत तुमची कारणं, की इथला पैसा मिळत नाही, तिथला पैसा मिळत नाही, रिलीज करा, लेट इट गो करा. आणि दुप्पट पैसा येतो की नाही बघा, वेगळ्या-वेगळ्या कारणांनी येतो. जिथे-जिथे शक्यता नसते तिथे पण आपल्याला मिळतं पैसा. करून बघा आणि खूप अनुभवाच्या गोष्टी आहेत आणि हे सगळं हृदय आहे ना, हे सगळं हृदय चक्राशी रिलेटेड आहे ना बाबा. क्षमा केली त्या पैशाला सुद्धा क्षमा. नकोच तू येऊ माझ्याकडं. कारण केन उपनिषदात वाक्य लिहिलेलं आहे पहिलं का दुसरं, केन का दुसऱ्या कुठल्या ईशावास्य उपनिषदात. 90% पाप हे पैशात नाही येतं. म्हणून पैशावर वास नाही ठेवायची नाही, असा पैसा आणायचाही नाही. तर ह्या गोष्टी हृदयातल्याच आहेत. कारण हृदयामुळेच आपण त्याला रिलीज करतो. त्या पैशाला सुद्धा रिलीज करतो. क्लेम करत नाही. मनामध्ये इच्छा ठेवत नाही. दुसरं काल मी सांगितलं जे जे हवंय संकल्पात झालंय पूर्ण. म्हणजे मला मिळत नाही म्हणायचंच नाही. मला मिळत नाही म्हटलं की अतृप्ती आली. आणि घरातली लक्ष्मी जर खूप समाधानी असेल, सगळं घर समाधानी होत. सारखं वसवस वसवस, हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं काय आहे? आणि मग त्यामुळे सगळं आजूबाजूला ते लोक प्रॉब्लेम सगळं आपण क्रिएट अट्रॅक्ट करत असतो बघा. लक्षात घ्या. आपल्याला हे हवंय. आपण तृप्तच नाहीये, समाधानच नाहीये, तर कसं घर राहणार आहे?
माझे वडील मला नेहमी म्हणतात, "किती समाधान तुझ्या चेहऱ्यावर असतं. तुझ्या घरात किती शांती, समाधान आहे." मला फील होते जिथे वडील काही एवढं ध्यान करत नाहीत, एवढं त्यांना तरी सुद्धा ते म्हणतात, "तुझ्या चेहऱ्याकडे जरी बघितलं तरी समाधान वाटून जातं." आणि घरात सुद्धा किती शांत समाधानी वाटतं तुझं घर. अजिबात कडकड नाहीये आमच्या घरात सांगता येईल. कधी माझ्या मिस्टरांचं आणि माझं भांडण झालं मला आयुष्यात आठवत नाही. 33 वर्ष पूर्ण होतील आता लग्नाला. एकही नाही आमचं इन्सिडन्स असं. तर हे लक्षात ठेवायचं आपण आणि हे या गोष्टींना फोकस करायचं. तर हे मला महत्त्वाचं सांगायचंय आणि मी आता ध्यान घेईलच. आता हे बघा हृदय चक्र म्हणजे आपलं तसंच पृथ्वीचं, ब्रह्मांडाचं मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येक चक्र आपला कलकत्ता आहे बरं का हृदय चक्र इंडियाचा. कलकत्ता आहे बहुतेक मी कन्फर्म करेल पण कलकत्ता आहे हृदय चक्र. आणि हे स्थानिक भूमातेची सुद्धा चक्र आहेत. तसं इथे बघा आता हे आपलं हे हाच षटकोन, हा डबल मर्कबा. तसं प्लॅनेटरीचं सुद्धा हृदय चक्र आहे. सोलरचं सुद्धा हृदय चक्र आहे. गॅलेक्टिक सनचा पण आहे. आणि हा कॉस्मिकचा सुद्धा आहे. आणि हे सगळं अलाइनमेंट झाले पाहिजेत. एकमेकांच्या हृदय चक्राचा तो जो बिंदू आहे ना, या ह्याच्यातला षटकोनातला बिंदू, त्या षटकोनातला बिंदू जो आहे ना, हा बिंदू तो सगळ्यांचा एका लाईन मध्ये आला, की आपण लवकर वरच्या आयामामध्ये जाणार. मग हे एका बिंदूत केव्हा येणार? म्हणून आपण हायर सेल्फला कनेक्ट करतो. आणि हायर सेल्फला कनेक्ट करतो सेंट्रल सन, गॅलेक्टिक सन आणि ती सगळी हृदयावरच पडतीये. आता जे सोलर फ्लेअर येतात ते सगळे हृदयातल्या या मधल्या भागावर येत आहेत काम करायला. कारण इथे एक सिक्रेट 6वा कप्पा आहे हृदयाचा. आणि या 6व्या कप्प्याला ओपनिंग करायचं ते सोलर फ्लेअर काम करतात. आणि हे ओपन करणं म्हणजेच हे गुण विकसित करणं. आता बघा पूर्वीपेक्षा आपल्याला खूप म्हणजे इतरांबद्दल सहानुभूती वाटते. आपण सुलक्षणा मॅडमचं डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. किती त्यांना पाजर फुटला, किती त्यांना अश्रू आले, किती चेहरा सात्विक दिसत होता. हे सगळं होतंय ऊर्जेनी पण होतंय. पण लवकर या गोष्टी केल्या की होणार आहे ते. आणि म्हणजेच असेन्शन म्हणजे काय हे एकदा समजून घेतलं पाहिजे. असेन्शन म्हणजे आपण जे म्हणतो की प्रेम, हृदय म्हणजे प्रेमाशी निगडीत आहे. आपल्याला आपलं प्रेम माहिती आहे. तर इथे अजून एक एक्सरसाइज तुम्हाला करता येईल की प्रेमच सुरू करायचं. मग कोणावर प्रेम सुरू करायचं? सून आणि सासू. सुरू करा प्रेम. शक्य होत नाही आमने-सामने तर विचारांरूपी ठेवा, व्हायब्रेशन रूपी ठेवा. त्या व्यक्तीवर प्रेम करायला लागा. त्या व्यक्तीला आवडतं ते घरात करा. त्या व्यक्तीच्यासाठी काही-काही छान गोष्टी जसं आपण साधकांच्या अनुभवात ऐकलं, सासूनी मिठी मारली त्यांना त्यांच्या सासूनी आणि आश्चर्य का तर त्यांनी लो व्हायब्रेशन सोडले होते. त्या सासूला कळले आणि सासू येऊन मिठी पण मारतीये. हे सुरू करा. आपोआप तुमचा असेन्शनला तुम्ही म्हणजे बघा ध्यानातले अनुभव वाढतील. अजून तुम्हाला अट्रॅक्ट करू लागाल तुम्ही. कारण तुम्ही लव्ह देताय ना, तुम्ही जर प्रेम करताय ना त्या व्यक्तीला, तर निसर्ग सुद्धा तुम्हाला ते व्हायब्रेशन परत आणणार आहे डब्बल-टिब्बल करून. आणि मग तुमचं शांती, समाधान, तृप्ती म्हणजे अमूल्य राहणार आहे. तर हे थोडंसं अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून आपल्याला हृदय चक्र आसन करायचं आहे. तर चला आता आपण अजून एक मला थोडंसं सांगायचंय पंचतत्वांप्रमाणे. पंचतत्वांप्रमाणे हृदय तत्व हे वायूचं आहे, वायू. आणि वायू तर सगळ्या शरीराला सगळी तत्व म्हणजे ॲक्चुअली हे चक्र काय करत असतात? तर हे वायू तत्वाचं चक्र आहे ना, तर काय करत असतो आजूबाजूला आपल्या ब्रह्मांडातून किंवा आपल्या आजूबाजूला सगळी एनर्जी येत असते. सगळी एनर्जी येत असते. पंचतत्व येत असते. आता यातून तो फक्त हृदय चक्र वायू खेचून घेतो. तो फक्त वायू खेचून घेतो आणि शरीराला वायू पोचवायचा हा चक्र काम करतो. ज्या तत्वांचं चक्र आहे, त्या चक्राचं काम ते तत्व शरीराला पसरवणं आहे. आणि वायूमुळे तर सगळ्याच गोष्टी होतात. म्हणजे एवढंही हृदय चक्र महत्वाचं आहे. खालचे 3 चक्रही तो बघतो, वरचे 3 चक्रही बघतो. म्हणजे हा तसा खूप महत्वाचा आहे हृदय चक्र ॲक्टिव्हेट असणं. आणि मग ही सगळी वायूची तत्व शरीराला पोहोचल्यामुळे आपल्याला माहिती आहे हृदय आहे, फुफ्फुस आहेत. आपण सगळे ऑर्गन बघितले काय-काय करतो. पण सगळ्याच गोष्टी शरीरात करायला वायू लागणार आहे. त्यामुळे सगळं शरीरातले आरोग्य या हृदय चक्रावर अवलंबून आहे.
आणि म्हणून मग पंचतत्व प्रमाणे जर वायू हे तत्व असेल, तर वायू आपल्याला माहिती आहे, वायूच्या आपण बघितल्या वेळा कधी आहेत पंचतत्वाप्रमाणे मी तुम्हाला सांगितल्या. आणि हे बघा वायू आहे, तर वायूला कंट्रोल करणारं वेगळं हे आहे तत्व. तर त्या तत्वाचं सुद्धा महत्व असणार, कारण वायूला वायू कंट्रोल नाही करत. वायूला कोण करतं बरं कंट्रोल? तर मला लक्षात नाही. आकाश, आकाश कंट्रोल करतो. मग आकाश तत्व जर व्यवस्थित असेल तर हा वायू व्यवस्थित असणार. म्हणून हे पंचतत्व चिकित्सा आपण जे शिकलीये, कलर थेरपी वगैरे, ते खूप महत्वाचे आहे, खूप. आणि त्यामुळं आपले सगळे आजार लगेच दूर होऊ शकतात. पण आम्ही आता जे देतोय ना पंचतत्व, ते वाईट अनुभव येतात आम्हाला. देतच नाहीयेत. फॉलोअपच देत नाहीत लवकर. व्यवस्थित देत नाहीये. जो सारखा फॉलोअप गरजेचा असतो. तर इथे हे वायू तत्वाचं आहे. मग पंचतत्व चिकित्सेप्रमाणे आपण ऑर्गन पण बघितले. मग आता तो कलर कुठल्या ऑर्गनवर लावायचा हे सुद्धा ही चिकित्सा सांगते. म्हणजे ह्यानी चक्र सुद्धा बॅलन्स होणार आहे. आणि म्हणूनच त्या तत्वामध्ये पंचतत्व चिकित्सेमध्ये असं त्यांनी सांगितलंय, ज्यावेळेला आपण रंग लावायला सुरुवात करू तर त्याला पहिल्यांदा आजूबाजूच्या गोष्टी बदलतात. का तर आपला ऑरा बदलतो. आपला ऑरा बदलायला लागला की आजूबाजूच्या गोष्टी बदलायला लागतात. का तर यामुळं त्या ऑर्गनला ती ऊर्जा दिली आहे म्हटल्यावर पहिल्यांदा ऑरा बदल होणार आहेत. आणि ऑरा बदलल्यामुळे बाकीचं सगळंच बदलणार आहे आणि मग रोगावर परिणाम करणार आहे. कारण एखाद्या तत्वाचा बिघाड, आता वायू तत्वामुळे एक सडन गोष्टी होतात. म्हणजे सडन काही झालं, पॅरालिसिस अटॅक. आता मी एका पेशंटला देते पॅरालिसिसच्या, त्यांना बोलता येत नाही, त्यांना सुरू केली तर असं पॅरालिसिसचा अटॅक, ऍक्सिडेंट, अचानक जे जे होतं ते वायू तत्वानी होतं. आणि मग त्यांनी सांगितले असं काही झालं तर पहिल्यांदा वायू तत्व त्यांना द्यायला लागायचं. हिरवा रंग, हिरवा म्हणजे आता वायूचा कंट्रोलर आकाश आहे तिथे बघा, हिरवा रंगाचं आपण जे बघतो ना, हृदय चक्र हिरव्या रंगाचं आहे. तर या पंचतत्व चिकित्सा आपण यांनी सुद्धा आपली चक्र बॅलन्स होणार आहे, हे मला सांगायचंय. चला आता आपण ध्यान करूयात. शांत तुम्ही पाणी घ्या, सगळ्यांनी पाणी घेऊन बसा. आणि हे करून घ्या, वर्टेक्स करून घ्या. काय काय तुम्हाला सजेशन्स द्यायच्यात, त्याला अफर्मेशन्स द्यायच्यात, करून घ्या अफर्मेशन्स. वीणा मॅडम अनम्यूट आहात तुम्ही. वीणा मॅडम परवाच तुम्हाला मेसेज पाठवलाय. वीणा साखरे मॅडम अनम्यूट आहात, काळजी घेत चला. डिस्टर्बन्स येतोय, आवाज येतोय. चला वर्टेक्स करून घ्यायचं आहे, प्यायचं आहे. वर्टेक्सनी आपल्याला भरपूर एनर्जी मिळत आहे. आणि जेवढा निस्वार्थीपणा आपण पाळवू ना, तेवढं हृदय चक्र बॅलन्स होत राहणार आहे. स्वार्थीपणा सोडून द्यायचा, आपला फायदा सोडून द्यायचा. कुठलाही फायदा असू देत, खाण्यातला असू देत, पैशातला असू देत, कपड्यातला असू देत, दागिन्यातला असू देत. हा जो स्वार्थीपणा आपल्यासाठी आपण जो विचार करतो तो सोडला ना, की आपोआप हृदय चक्र बॅलन्स ऍक्टिव्हेट व्हायला लागणार आहे. कारण त्या 6 गुणांमध्ये स्वार्थीपणा नाहीये लिहिलेला. पण करुणेमध्ये आहे. दुसऱ्यांची जर आपण बघितलं, दुसऱ्यांचा फायदा कसा होईल, तर हृदय चक्र बॅलन्स व्हायला सुरुवात होणार आहे. चला आता पाण्याला अफर्मेशन्स देऊयात. सुंदर ओम व्हिज्युअलाइज करायचंय पाण्याला. ओम व्हिज्युअलाइज करायचं आहे पाण्यामध्ये. हे शांत मिटून घ्या.
लक्ष ठेवा. श्वास येत आहे. आणि श्वास बाहेर जात आहे. एक्झेल. अचानक एक्झेल करायचं आहे. आणि पहिला अर्धा एक्झेल झाला पाहिजे. श्वास बाहेर सोडायचा आहे एक्झेल म्हटल्यावर. आणि दुसरा परत नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. दोन मिनिटं भस्त्रिका करून घेऊयात आपण. श्वास बाहेर टाकायचा आहे. भस्त्रिका करून घ्या. पूर्ण फोकस आता हृदयावर ठेवायचा आहे. हृदयाच्या जागी या हृदयाच्या कप्प्यामध्ये जो मध्य भाग आहे, या एका मध्य भागाच्या बिंदूवर ओंकाराला स्थित करायचं आहे. हृदय हा हिरव्या कलरचा व्हिज्युअलाइज करा. त्यामधला ओंकार तुमच्या आवडीच्या कलरचा बघायला लागा. जसं की लाल, पांढरा, निळा, व्हायोलेट. तुम्हाला जो वाटतोय आता या क्षणाला त्या कलर मध्ये ओंकाराला स्थित करा हृदयाच्या. आणि या हृदयातील कप्प्यावर स्थिर जो आपण ओंकार केला आहे त्यावर फोकस करूयात.
दाखवला, त्या मरकबाचा षटकोन दाखवला. तो षटकोन आता बघायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे हिरव्या कलरचा. आणि या हिरव्या षटकोनामध्ये ओंकारावर फोकस आहे. जसा आपण श्वास घेत आहोत तोच तसा हा श्वास आपल्या हृदयातील ओंकाराला प्रवाहित होत आहे. शीत झालेल्या ओंकाराला ऊर्जा प्रदान करते. आणि या ओंकाराला मिळालेल्या ऊर्जेमुळे हृदयातून स्पंदन बाहेर पडत आहेत. या स्पंदनांना फील करायचं आहे.